नाशिकमधील विधान परिषद निवडणुकीमध्ये आता आणखी नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। बंडाचा झेंडा हातात घेतलेल्या गोकुळ गीते यांना आता पाठिंब्यासाठी मनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या। गोकुळ गीतेंचा उमेदवारी अर्ज कायम राहिला तरी त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा अशी अपेक्षा शिवसेनेला आहे। यासाठी उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। दरम्यान गीतेंनी दराडेंचा पाठिंबा दिल्यास नाशिकमध्ये दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे, कारण दराडे यांच्यासमोर भाजपचे दुसरे बंडखोर प्रसाद हिरे यांचं नवं आव्हान निर्माण होणार आहे। प्रसाद हिरे मराठा समाजातून तर नरेंद्र दराडे हे वंजारी समाजातून येत असल्यामुळे मराठा विरुद्ध वंजारी असा नवा संघर्ष नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत नाशिकला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, नाशिकमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळते, एक नवा ट्विस्ट आलेला आहे, ते म्हणजे गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। आता शिवसेना त्या संदर्भात इच्छा व्यक्त करते, त्या संदर्भात त्यांची सध्या धावपळ सुद्धा सुरू आहे की त्यांनी किमान आपल्याला पाठिंबा द्यावा। भाजपकडून सुद्धा त्या संदर्भात प्रयत्न होणार आहेत। काय नेमकं नाट्य घडतंय? खरे आपण जर बघितलं तर विधान परिषदेमध्ये गणेश गीते यांनी आपला जो अर्ज आहे तो माघार घेतलेली आहे, मात्र गोकुळ गीते यांचा अर्ज कायम आहे। त्यामुळे यांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते गिरीश महाजन या ठिकाणी करणार आहेत। आज उदय सामंत सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि दोन्ही मिळून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण जर बघितलं तर खरं म्हणजे हे दोन्ही एकाच समाजाचे असलेले नेते आहेत। गोकुळ गीते आणि दराडे हे दोन्ही एकाच समाजाचे आहेत आणि दोघांचंही प्राबल्य चांगलं आहे, निवडून येण्याची क्षमता सुद्धा तेवढीच चांगली आहे आणि त्यामुळेच आता दोघांना समजवण्याचा प्रयत्न समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। यात नवीन एक ट्विस्ट आला आहे की प्रसाद हिरे ज्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं ते सुद्धा या ठिकाणी प्रकाशात आलेले आहेत। त्यांनी अर्ज आपला मागे घेतलेला नाही आणि ते भाजपमध्ये होते आणि भाजपकडून त्यांनी उमेदवार अपक्ष अर्ज पण त्यांनी मागे घेतलेला नाही, त्यामुळे त्यांना सुद्धा समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे या दोघांना मात्र गोकुळ गीते यांना जर मागे घेण्यास भाग पाडलं तर दोन समाजांमधला संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, ज्यामध्ये मराठा समाज एकत्रितपणे प्रसाद हिरे यांच्या मागे उभा राहू शकतो, तर नरेंद्र दराडे जर लढले तर नरेंद्र दराडेंच्या मागे वंजारी समाज उभा राहू शकतो। त्यामुळे मोठा फटका जो आहे तो या ठिकाणी महायुतीला बसू शकतो असं म्हटलं जात आहे। त्यामुळे आता नेमकं गिरीश महाजन आणि उदय सामंत दोघेही मिळून काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आता गरज आहे खरं तर लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याची, कारण की 18 तारखेला मतदान आहे। लवकरात लवकर या सगळ्या मतदारांना एकत्रित करणं, त्यांना सहलीवर नेणं आणि संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी ही उमेदवारांवर आहे। मात्र अजूनही तिढा सुटलेला नाही, त्यामुळे लवकरात लवकर हा तिढा सोडवण्यासाठी दोघेही नेते आज नाशिकमध्ये एकत्र झाले। नक्कीच, त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात तसं आता हे वरिष्ठ नेते जी शिष्टाई करतील त्याला यश येतं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।